घाबरू नका, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊ दिलंच नसतं. तुमच्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका, कारण जसं आयुष्य तुम्ही जगता ते कोणाचं तरी स्वप्न असतं. तुमचा संपूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा, कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर पैशाने बनतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे हवा कधीही एका दिशेने वाहत नाही, वेळोवेळी बदलत राहते, त्याचप्रमाणे माणसाचं नशीबसुद्धा वेळोवेळी बदलत राहते. त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका, चांगली वेळ येण्यासाठी वाट पहा. देव त्याचे पण ऐकतो जे कधी बोलून दाखवत नाहीत. ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिलं पाहिजे, कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला पाहिजे. देव आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी चांगलं आहे. दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो, कारण फळ देणाऱ्या झाडाला दगडांचा मार खावा लागतो. देवाला जे पाहिजे असतं ते होतं. प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तिरस्कार करू नका, कारण तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलेलं आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात. नेहमी धीर धरा, कधीही निराश होऊ नका, कारण ज्याने तुमचं नशीब लिहिलेलं आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे. शिक्षण कुठूनही घेता येतं, पण संस्कार फक्त घरातूनच मिळतात. कोणाचेही कौतुक नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढं करा, पण अपमान नेहमी विचार करून करा, कारण अपमान अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यावर व्याजासकट परत मिळते. पैसा आणखी एक गोष्ट सांगतो, भले मी तुमच्याबरोबर वरती येणार नाही, पण जोपर्यंत तुमच्याबरोबर खाली आहे तोपर्यंत तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही. तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकता. पैसे नेहमी एकच गोष्ट सांगतात, जर तुम्ही आज मला वाचवले तर मी तुम्हाला उद्या वाचवेल. आयुष्यामध्ये या 4 गोष्टी करणं सोडून द्या. आयुष्य नेहमी सुखी आणि आनंदी राहील. 1. सगळ्यांना खुश करणं. दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा न करणं. पारख केली तर कोणीच आपलं नाही, आणि समजून घेतलं तर कोणीच परकं नाही. पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण धोका आणि शाबासकी पाठीवरच मिळते. स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका, नाहीतर नेहमीच गुलाम म्हणून जगावे लागेल. वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही, तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देतो. त्यामुळे वेळेचा योग्य वापर करा. कोणाचीही कदर करायची असेल तर तो जिवंत असताना करा. मृत्यूनंतर परके लोक पण रडून जातात. जी व्यक्ती कधीच त्यांचे दुःख कोणाला सांगत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात काहीच दुःख नाही. दुःख लपवण्याचं त्याचं एक कारण असतं की त्याला माहिती आहे हे जग दुःख दुरून पाहत असतं, त्यामुळे आपलं दुःख दूरच ठेवायचं असतं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांची खुशी आणि आनंदाविषयी विचार करतो, नेहमी दुसऱ्यांची कदर करतो, माहीत नाही तो आयुष्यामध्ये एकटा का पडतो. स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे, आणि समजूतदार नाही तर ध्येयाने वेड बनलं पाहिजे. हे विचार तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा, आणि असेच नवनवीन विचार पाहण्यासाठी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढचे व्हिडिओ नक्की पाहत राहा. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.